ही 3 लक्षणं सांगतात की आपण जे खातोय त्याचं डायजेशन चांगलं होतंय की नाही. लक्षण पहिलं म्हणजे आपली जीभ. आपल्या जिभेवर जर सफेद थर असेल किंवा आजूबाजूला दातांचे ठसे उमटले असेल किंवा कुठला काळसर वर्ण जिभेवरती असेल तर समजून जायचं की डायजेशन चांगलं होत नाही. त्या उलट जर जीभ स्वच्छ गुलाबी रंगाची असेल तर समजायचं की डायजेशन चांगलं होतं. लक्षण दुसरं, जर जेवल्यानंतर 1 ते 2 तासाच्या मध्ये आपल्याला चांगला शुद्ध ढेकर येतोय ज्याला कुठलीही चव नाहीये तर समजायचं की जे खाल्लंय त्याचं चांगलं पचन होतंय. पण ह्याच ऐवजी जर कुठल्या चवीचा ढेकर आला किंवा करपट ढेकर येत असेल, जळजळ होत असेल, आळस वाटत असेल तर डायजेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण, मल म्हणजेच टॉयलेट. जर रेग्युलर पोट साफ होत असेल आणि स्टूल्स जर पाण्यावर तरंगत असतील, त्याच्यात कुठलाही खाल्लेल्या अन्नाचा कण नसेल तर डायजेशन चांगलं झालंय. पण ह्याच उलट जर स्टूल्स पाण्यात बुडत असतील, त्याच्यामध्ये खाल्लेल्या अन्नाचे कण असतील आणि रेग्युलर पोट साफ होत नाहीये म्हणजे डायजेशन मध्ये इश्यू आहे. तर तुम्हालाही जर डायजेशनचा कुठला इश्यू असेल तर आपल्या आसपास असणाऱ्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून द्या.